तर आता वाजत आहेत 11 आणि आम्ही जात आहोत नरसिंहा मंदिराला, ते पण परभणीच्या साईडला. तर आज खूप मजा येणार आहे आणि ते पण न्यू गाडीवर, रायडर गाडीवर 125 बालाजीच्या जाणार आहोत. आणि इथं आहे देवांश आणि सौरव जोशीचा व्लॉग बघत आहे. तर आता बालाजी येत आहे, तर चला. त्याच्यानंतर बालाजी येतो. बालाजी आल्याच्या नंतर बघू शकतो हे आता नांदेडचंच गोदावरीचं ब्रिज आहे. तर बघू शकता भरपूर पाणी सुटलेलं आहे. त्याच्यानंतर खूप म्हणजे खूप एन्जॉय येते या व्लॉगला लास्टपर्यंत बघा, कारण ह्या व्लॉगमध्ये आमच्या गाडीसंग येताना पण आणि जाताना पण 2 जणांनी रेस लावलेली आहे. तर कोणती गाडी जिंकती काय नाही ते तुम्ही पूर्ण व्लॉग बघलं तर तुम्हाला समजेल. तर खूप म्हणजे खूप मजा येते, काय सांगू ह्या व्लॉगमध्ये. तर रायडर 125 न्यू बाईक आहे, सगळ्याला माहीत असेल. तर म्हणजे खूप जणाला वाटते की गाडीचं कायचं ॲव्हरेज नाही काय नाही, तर ॲव्हरेज पण मस्त आहे. 200 रुपयाच्या पेट्रोलमध्ये आम्ही जाऊन परभणीला जाऊन आलो. चल इतकं पेट्रोल होतं टाकीमध्ये. तर खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आता बघू शकता. आणि खूप जणांनी गाडी संग रेस लावली. जेवणी पण रेस लावली, ते हारले. त्याच्यानंतर टायरमध्ये हवा थोडी कमी राहते असं वाटते आम्हाला, तर लगेच आम्ही हवा चेक करून घेतो. तर दोन्ही टायरामध्ये हवा चांगली मस्त राहते, म्हणजे काय कमी जास्त नसती. तर थोडीफार हवा मारून घेतो आणि लगेच पुढल्या साईडला जातो. थोडं पुढे गेल्याच्यानंतर मग काय वापस भूक लागते. भूक लागल्याच्यानंतर वडापावसाठी थांबतो आणि लगेच वडापाव खातो. तर आता बघू शकता तोंड माझं पुरं चरचर करत आहे, इतकं म्हणजे हवा लागत होती. तर आता बालाजी मी बसलो, आता वडापाव येत आहे. तर हे बघू शकता वडापाव बनवणं चालू आहे. तर आता वडापाव खाणं झाल्याच्यानंतर आलो बाहेर, आता बघू शकता. तर लगेच वापस निघतो. तर आता निघतो तर काय पुढल्या साईडला एक माणूस राहते, तुम्हाला मी दाखवतो थांबा. तर म्हणजे खूप आता पुढे गेलेलं आहे त्यानं आम्हाला ओव्हरटेक करून. तर असं म्हणजे बोटं वगैरे दाखवू लागलं, म्हणजे चॅलेंज करू लागलं. तर मी म्हणलो बालाजी चल ह्याच्या संग एक रेस लावत. तर आता खूप पुढे गेले त्यानं. तर हे बघू शकता हे आहे. तर आता ह्यानं रेस लावले. तर चला ह्या रेसला आता एन्जॉय करा. तर बघू शकता ते फायनली गाडी मागे गेलेली आहे. त्याच्यानंतर आता पुढल्या साईडला आहे रेल्वेची पटरी, म्हणजे तिथून रेल्वे जाते, पण आम्हाला काही रेल्वे भेटली नाही. फ्री होतो आम्ही गाडी लगेच समोरच्या साईडला जातो. तर बघू शकता इथून रेल्वेची पटरी आहे. तर आता कुठून तर रेल्वे नाही, मस्त म्हणजे जाताना काय ट्रेन लागली नाही, आता येताना काय होते माहीत नाही. त्याच्यानंतर बघू शकतो हे पोखर्णीचा मेन गेट आहे. आम्ही जाणार आहोत पोखर्णीला नरसिंहा मंदिराच्या पाय पडायला. तर बघू शकतो आता मंदिराला जाण्यासाठी इकडं आहे आणि बाहेर पण मंदिर खूप छान दिसत होतं. त्याच्यानंतर आता चला मध्ये जाऊया आणि बघूया. तर बघू शकता इथं असं म्हणतात की जे मंदिराचं कळस आहे त्याच्यावर एक पण घर बांधता येत नाही, म्हणजे 2 मजली घर इथं नाहीतच असं म्हणतात. म्हणजे काय कळस जेवढा आहे त्याच्यावर घर बांधता येत नाही असं म्हणतात. तर बघू शकतो आता इथं 1 मजलीच्या वर घर तुम्हाला दिसतच नाही. त्याच्यानंतर इथं आता आम्ही लगेच प्रसाद वगैरे घेतो आणि लगेच नरसिंहा मंदिराच्या मध्ये जातो. तर बघू शकता हे पेढा घेतलेला आहे. आणि ह्या मंदिरामध्ये जाण्यासाठी रस्ता तुम्ही बघा किती छोटा आहे. पुरं असं वाकून जावं लागते खाली. तर आता आमच्या अंगावर होता बेल्ट. तर आता हे बेल्ट वगैरे सगळं इथं काढून ठेवावं लागते दर्शनासाठी. आणि पुढल्या साईडला आहे महादेवाचं मंदिर. तर हे बघा तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला आहे महादेवाचं मंदिर आणि बाजूच्या साईडला आहे नरसिंहाचं मंदिर. तर आता मध्ये तर कॅमेरा आलो नव्हता, पण महाराज ओळखीचा असल्यानं आम्ही आता कॅमेरा लगे मध्ये घेऊन जातो आणि बघू शकतो कशी छान मूर्ती आहे. तर लगेच आम्ही दर्शन करतो आणि लगे बाहेर येतो. बाहेर आल्याच्यानंतर पण असे देव ठेवलेले आहेत, त्यांचे पण आम्ही दर्शन करतो. तर कळस बघू शकतो आता इतका छोटा कळस आहे, त्याच्यावर एक पण मजली घर बांधता येत नाही. त्याच्यानंतर बाहेरचा पण मी थोडंफार दाखवतो कसं आहे काय नाही. कॅमेरा आलो नव्हता पण आम्ही आता कॅमेरा घेऊन गेलो मध्ये, मग आता जाऊ द्या म्हणलं रेकॉर्ड केलं. म्हणजे महाराज तिथले एक ओळखीचे होते म्हणून रेकॉर्ड करता आलं त्यांच्या ओळखीनं. तर आता बघू शकतो आता दर्शन वगैरे सगळं झालं की लगेच मग आता अंधार होते घरी जायला, म्हणून वापस नांदेडला जाण्यासाठी. तर लगेच आम्ही घराकडे निघतो. तर बघू शकतो आता धन्यवाद वरी गेटावर नाव टाकलेलं, म्हणजे खूप छान आहे.
तर बघू शकता लगेच मग निघतो घराकडं. मग आता घरी जाता जाता अजून एक जण भेटते, ते पण रेस लावते. ते पण रेस तुम्ही बघा. तर आता लगे रेस लागत नाही. आता खूप तोंड चरचर करू लागलं येताना, म्हणून मी लगेच रुमाल लावतो. आणि जाताना पण आपल्याला घरी जाताना पण ट्रेन काय भेटली नाही. बघू शकता पुरं खुला ट्रॅक आहे. लगे इकडल्या साईड लागतो, तिकडल्या साईड लागतो, काय नसते. तर मग काय लगेच आता मग ते पुढला जो दिसाले ते आमच्या संग रेस लावतो. तर बघू शकतो आता हे जे पुढलं दिसत आहे ना मुलगा, व ते माझ्या संग रेस लावतो. तर आता आम्ही मागं राहतो. तर लगेच मग इतकं मागं आम्ही, तुम्ही स्वतः बघू शकता. आता ते मागून त्याच्या पुढे जातो. तर चला ह्याही रेसला एन्जॉय करा. त्याच्यानंतर खूप मोठा पाऊस पडतो. आता पाऊस तर काय दिसत नव्हता कॅमेरामध्ये, आणि वर बघलं तर काय ऊन पण होतं आणि पाऊस पण होता. आता काय सांगू तुम्हाला, ऊन पाऊस दोन्ही पण पडू लागलं, पण खूप भिजू लागलो. तर त्याच्यानंतर मग पाऊस जातो, पाऊस झाल्याच्यानंतर येतो लगेच घराकडे निघतो. तर बघू शकतो आता पाऊस गेलेला आहे, ऊनच आहे. त्याच्यानंतर लगेच घराकडून निघतो. आता घराच्या नंतर आलो नांदेडपाशी, जवळ चालतो आमच्या घरापाशी. हे आहे आता आपल्या गोदावरी नदीचा ब्रिज, जे मी जाताना दाखवलं होतो तो ब्रिज आहे. आणि बरं झालं पाऊस लवकर गेला, नाही तर अंधार झाला असतं तर घरची काळजी केली असते, फोन लावले असते. आणि फोनमध्ये आता व्लॉग करू चार्जिंग पण संपाय आली. त्याच्यानंतर बघू शकतो आता फायनली आपल्या नांदेडमध्ये आल्यानं आता चांगलं काय वाटत आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी राहिलं तर खूप भारी वाटते असं. तर आता बघू शकतो आता मी नंतर आलो पोद्दार शाळेपाशी, म्हणजेच आता हे झिरू रोड आहे, मोदी ग्राउंड म्हणतात ह्या साईडला. तर बघू शकता हे नवीन पोद्दार स्कूल, माझ्या खूप ब्लॉगमध्ये मी हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे झिरू रोडला आम्ही फायनली आलेलो आहोत. आता त्या साईडनं रस्त्याचं काम चालू असल्याने रॉंग साईडनं आम्हाला जावं लागते. पुढून येत होती फॉर्च्युनर. तर आता चाय पिऊ वाटू लागलं आणि लगेच आता आम्ही DS हॉटेलवर. तर DS हॉटेलवर आल्याच्यानंतर आता बघू शकता इथं पण खूप गर्दी होती. तर लगे मग बालाजी मी करतो चाय ऑर्डर. चाय पिणं झाल्याच्यानंतर लगे येतो घरी. आय होप आजचा पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक